नमस्कार. आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत. जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांचा काल 6 एप्रिल रोजी वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील सर्वांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आपणा सर्वांचा आजचा दिवस चांगला जावो. एक सुविचार, गरजवंतांना दान देणं हेच खरं पुण्य आहे. संत तुकाराम. 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्ष स्थापना दिनाच्या भारतीय जनता पक्षाला च्या कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा. काल 6 एप्रिल रोजी विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय खेळ दिन. सर्व खेळप्रेमींना हार्दिक शुभेच्छा. हा साजरा झाला. आजचे दिन विशेष WHO चा 76वा वर्धापन दिन, 76th अॅनिव्हर्सरी ऑफ WHO, आणि तसेच जागतिक आरोग्य दिवस, वर्ल्ड हेल्थ डे. वर्ल्ड हेल्थ डे 24, 7 एप्रिल 1950 मध्ये पहिला जागतिक वर्ल्ड हेल्थ डे साजरा करण्यात सुरुवात झाली. द 2024 marks the 76th anniversary of WHO, and as part of celebration, WHO has chosen My Health, My Right as the theme of World Health Day 2024, which focuses on the fundamental human right, access to quality health care, education and information. अर्थात जागतिक आरोग्य दिन 2024 थीम ही अ, माझे आरोग्य, माझे माझे राईट्स. दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. जगभरातील लोकांना त्यांच्या आरोग्याचं महत्त्व पटावं, आरोग्याशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टी, नव्या औषधांचा शोध, आरोग्याशी निगडीत अनेक मुद्दे आणि लसीकरण यांच्याविषयी जागरूकता वाढवावी, हाच प्रमुख उद्देश आहे. शुभ रविवार. सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहू दे. सूर्य देवताला प्रसन्न ठेवण्याकरिता सूर्याला अर्घ्य देणे म्हणजे जल देणे होय. उगवत्या सूर्याला पूर्व दिशामध्ये जल अर्पित केल्याने रोगांचा नाश होतो. तांब्याच्या लोट्यामध्ये जल म्हणजे पाणी, कुंकू, रोली, लाल फूल टाकून अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना दोन्ही हात वर करावे व सूर्यकिरणांकडे बघावे. पायावर पाणी येऊ नये याची खबरदारी घ्यावी. अर्घ्य दिल्यावर सूर्यदेवाला 3 परिक्रमा कराव्या आणि पृथ्वीला नमस्कार करावा. सूर्यमंत्राचा जप अवश्य करावा. ओम सूर्याय नमः. गायत्री मंत्राचा जप पण अवश्य करावा, लाभकारी असतो. ओम भूर्भुस्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सूर्यदेवाला जल दिल्याने आत्मविश्वास, आंतरिक ऊर्जा, सफलता, नवग्रह शांती व रोगांचा नाश होतो, अशी अशी मान्यता आहे. आजचे पंचांग. पंचांग म्हणजे काय? वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण या 5 मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगमध्ये दिलेली असते. शुभ वेळ ठरविण्यासाठी, धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते. वैयक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती, ज्योतिष्य, पुजारी आणि धार्मिक संस्थाने यांचा मोठ्या प्रमाणात सल्ला घेतला जातो. दिनांक 7 एप्रिल 2024, दिन रविवार, शक संवत 1945 शुभकृत, विक्रम संवत 2081 पिंगल, मास फाल्गुन, पक्ष कृष्ण, चंद्र राशी सकाळी 7 वाजून 39 मिनिटापर्यंत कुंभ, तिथी त्रयोदशी सकाळी 6 वाजून 53 मिनिटापर्यंत, नक्षत्र पूर्व भाद्रपद 12 वाजून 58 मिनिटापर्यंत, योग ब्रह्म, करण वाणीच. सूर्योदय सकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी. चंद्रोदय 5 वाजून 59 मिनिटांनी सकाळी 8 एप्रिलला, तर चंद्रास्त संध्याकाळी 5 वाजून 36 मिनिटांनी. शुभ समय ब्रह्ममुहूर्त सकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी ते 5 वाजून 41 मिनिटापर्यंत. अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह.
12:16 ते दुपारी 1:05 अशुभ समय राहू काल हा संध्याकाळी 5:21 तर 6:54 या काळात कोणतेही महत्वाचे कार्य हाती घेऊ नये. हाती घेतल्यास अडथळे येण्याची शक्यता. यमगंड दुपारी 12:41 ते दुपारी 2:14 एवढे बोलून मी माझा हा भाग इथेच संपवितो. ज्यांना आजचे पंचांग आवडले असल्यास त्यांनी अवश्य लाईक करावे, शेअर करावे आणि ज्या लोकांनी अजूनही अवधूत रिसर्च चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी शेअर सबस्क्राईब करावे ही विनंती. तुम्हाला यातून ऑकल्ट सायन्स बद्दल बरीच माहिती मिळेल. धन्यवाद.